उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या चाकण दौऱ्याच्या तब्बल महिनाभरानंतर प्रशासकीय यंत्रणांना जाग। शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझर। पुणे नाशिक महामार्गावर अतिक्रमण कारवाईत गुरुवारी दिवसभरात 100 मालमत्तांवर हातोडा। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, चाकण नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाईची मोहीम। पुणे नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक ते एकता नगर रस्त्याच्या एका बाजूने अतिक्रमणे हटवली। आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध। पुणे जिल्ह्यात 1062 केंद्र सुरू। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 1014 ग्रामपंचायतींना युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त। ग्रामपंचायत पातळीवर सेवा केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार। लवकरच तालुका पातळीवर हँड्स ऑन ट्रेनिंगचे आयोजन करण्यात येणार। राजगुरुनगर शहरात आता मीटरच्या माध्यमातून पाणीपट्टी। दिवाळीनंतर शहरभरात मीटर प्रमाणे पाणी कर आकारणी। संपूर्ण शहरभरात अर्धा इंची पाईपासाठी 7200 मीटरद्वारे व्यवस्था। राजगुरुनगर शहरातील 300 सोसायट्यांपैकी 200 गृहनिर्माण संस्थांनाही मीटर प्रमाणे पाणी कर। विविध सोसायट्यांकरता बल्क वॉटर मीटर बसवण्यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ई निविदा सूचना प्रसिद्ध। मुख्य अधिकारी अंबादास गरकळ यांची माहिती। म्हाळुंगे MIDCतील शिंदे गावच्या हद्दीमधील मिरॅकल केबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील 35 लाख रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उस्मान उर्फ बिलाल उर्फ अब्दुल अब्बू हरेरा 6, बालचंद राकेश मौर्या आणि मोहम्मद इम्तियाज अजित चौधरी यांना चोरी गेलेल्या मुद्देमालासह 72 तासात अटक। स्वराज कालापाड आणि इम्तियाज 6 या 2 आरोपींचा शोध जारी। आरोपींकडून वेगवेगळ्या केबल वायर सोलून काढलेले 1400 किलो वजनाचे कॉपर, सोललेले प्लास्टिक आवरण आणि गुन्ह्यात वापरलेली 2 वाहने असा मुद्देमाल जप्त। म्हाळुंगे आणि सावरदरी गावच्या हद्दीतील मिंडा कंपनीला मटेरियल पुरवण्याची जबाबदारी ए केअर ट्रान्सपोर्ट कंपनीला दिली असताना कंपनीचे CEO आणि अन्य अधिकाऱ्यांनी थकबाकीचे कारण पुढे करीत वेळेत मटेरियल न दिल्याने मिंडा कंपनीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान। मिंडा कंपनीने ए केअर या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे विश्वासाने 54,60,430 रुपये किमतीचे मटेरियल नोएडा, दिल्ली, कोचीन, छत्रपती संभाजीनगर, रुद्रपूर या शहरातून आणण्याची जबाबदारी सोपवली होती। एप्रिल ते 18 जुलै दरम्यान घडला प्रकार। सावरदरी आणि म्हाळुंगे प्लांटवर वेळेत मटेरियल न आल्याने मिंडा कंपनीचे नुकसान झाल्याची सचिन देठे यांची म्हाळुंगे MIDC पोलिसात फिर्याद। उत्तर प्रदेश राज्यातील नोएडा मधील ए केअर ट्रान्सपोर्ट कंपनीचे CEO मनोज नायर यांच्यासह ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। घरगुती कारणाचा राग मनात धरून दाजीने केला मेहुण्यावर लोखंडी विळ्याने जीवघेणा हल्ला। तळेगाव चाकण रस्त्यालगत वाघजाई फाट्याजवळ प्रकार। मेहुणा निलेश त्र्यंबक तळेले हल्ल्यात जखमी। म्हाळुंगे MIDC पोलिसात तळेले यांची तक्रार। निलेश तळेले यांचे दाजी धीरज प्रसाद गारसे याला पोलिसांनी केली अटक।